छावा भाग 80. गावदेवता भावेश्वरीच्या मंदिरासमोरच्या आवारात अवघे शृंगारपूर लोटले होते. देवीला सामोरा येईल असा बिछायती गिरद्या मांडलेला बैठकीचा चौथरा संभाजीराजांसाठी सिद्ध केला होता. त्यावर गिरदीला रेलून संभाजीराजे बसले होते. त्यांचा माग धरून पाठीशी पिलाजी मामा, गणोजीराजे, कान्होजीराजे असा शिर्क्यांचा मर्दाना बसला होता. डाव्या बगलेला धरून केशव पंडित, उमाजी पंडित, कविकुलेश, उधो योगदेव, महादेव यमाजी, परशुराम पंत, खंडोजी, अंतोजी, रायाजी एक टाकीने खडे होते. उजव्या बगलेला मांडलेल्या जनानी बैठकीवर येसूबाईंच्या आईसाहेब, येसूबाई, राजकुंवरबाई, राणू अक्का, दुर्गाबाई असा भोसले शिर्क्यांचा जोड जनाना बसला होता. त्यांच्या पाठीमागे खांद्यावर तबक तोलून धरलेली, आजवर घडलेले मायंदाळ मनात रेंगाळत असलेली धाराऊ उभी होती. भावेश्वरीच्या समोर येईल असा आंबवती व श्रीफळांनी सजलेला होळीचा सावरीचा स्तंभ चांदणे अंगावर घेत उभा होता. त्याला धरून आवाराच्या मध्यभागी येईल असा लाकडांचा भला मोठा हुडवा रचण्यात आला होता. हातशेणी रचून त्यातील लाकडे पुरती झाकून टाकली होती. धाकलं धनी, सणाच्या दिसाचा मान करावा, होळीला चूड द्यावा. होळी सणाचा मानकरी शृंगारपूरचा गावगुरव संभाजीराजांच्या समोर येऊन आर्जवाने म्हणाला. हातातील मशालीचा चूड त्याने उंच उठवला. युवराज संभाजीराजे बैठकीवरून उठले. पायीच्या राजमोजड्या त्यांनी हलकेच उतरल्या. गुरवाच्या हातातील चूड आपल्या हाती घेतला. जय भवानी पुण्यस्मरणाची भाक फोडून त्यांनी हुडव्याला पेटता चूड दिला. हुडवा पेटला. दूधरंगी चांदण्यात ज्वाळांचे पिवळे तांबडे पक्षी उड्या घेऊ लागले. होळी शिलगली. धगधगलेल्या होळीच्या आगीशी झट घेण्यासाठी होळकरी खेळे सिद्ध झाले. संभाजीराजे हुडव्याला पाठ न दावता हटत्या कदमांनी बैठकीवर बसले. गुरवाने पेटत्या हुडव्याला फेर घालीत चारी अंगांनी श्रीफळे रसरसत्या निखाऱ्यात फेकली. बेभान झालेले होळकर खेळे आगीभोवती घिरट्या घालू लागले. मरणाला कनवटीला लावणारे हात एकामागोमाग एक असे फुलल्या तडकत्या निखाऱ्यात मानाचे श्रीफळ शोधण्यासाठी बेगुमान घुसू लागले. जमले शृंगारपूर डोळ्यात जीव आणून होळकरांची खटपट बघत होते. अर्धी घटका हटली तरी मानाचे फळ आगीच्या कड्यातून काही बाहेर निघत नव्हते. कित्येकांचे हात पोळून निघाले होते. फेकलेल्या श्रीफळांचे कोळसे झाले म्हणून आई लेकराचा अपराध पोटात घे ग माये म्हणत भेदरल्या गुरुवाने दुसरी श्रीफळे धडाधड हुडव्यात फेकली. खेळ्यांची दमगीर झालेली पहिली फळी हटली. दुसरी पुढे झाली. भोवतीचे श्वास रोखणीला पडले. नव्या दमाच्या होळकरांची सणाच्या आगीशी हातघाई जुंपली. आता चंद्र कलू लागला. मध्यरात्र टळून गेली. होळकरांच्या 3 फळ्या येऊन आगीशी झुंज घेऊन हटल्या होत्या. मानाचे फळ काही निखाऱ्याबाहेर निघत नव्हते. होळी सण कुचमला. बावरलेले शृंगारपूरकर भेदरून आपापसात कुजबुजू लागले. बैठकीवर बसलेले संभाजीराजे गिरदी सोडून ताठपणे बसले होते. त्यांची कठोर नजर हुडव्यातील निखाऱ्यांना आता जरब भरू लागली. रायाजी, अंतोजी यांच्या मागून गावकुसाची अब्रू राखण्यासाठी गणोजीराजे शिर्केसुद्धा हुडव्याभोवती चक्रा टाकून खाली हाताने परतले. संभाजीराजांनी एकदा जमल्या सणकऱ्यांवर नजर टाकली. सगळ्यांच्या माना खाली होत्या. हुडवा धडधडतच होता. युवराजांच्या मस्तकात ठिणग्याच ठिणग्या उधळू लागल्या. भृशत बलान्वय सिंधू सुधाकरः अर्थात सिंधू सुधाकरासारखे प्रचंड बलशाली असे राजे शहाजी होऊन गेले.
यत्स्य अनेक वसुंधरा परिवृट प्रोत्तुंग चूडामणेः पुत्रत्वं समुपागतः शिव इति ख्यातः पुराणे विभुः. त्या शहाजीराजांना महामूर मुलखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे म्होरके वाटणारे, पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे असे राजे शिवाजी हे पुत्रश्रेष्ठ झाले. तस्यात्मजः शंभूरिती, म्हणजे त्यांचा पुत्र मी शंभूराजे या नावाने मशहूर आहे. तस्यात्मजः म्हणजे त्यांचा पुत्र. संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. कलू घातलेला चंद्र पुन्हा स्थिरावला. थरकलेले चांदणे थिजले. खाली गेलेल्या कैक माना वर उठल्या. आता भावेश्वरी समोरचा पेटता हुडवाच जसा संभाजीराजांच्या डोळ्यात उतरला होता. आम्हीच काढू मानाचे फळ हुडव्याबाहेर. आशीर्वाद द्यावा. झपाझप चालत संभाजीराजे ऐन हुडव्याजवळ आले. बेभान स्थितीत त्यांनी अग्निकुंडाला एक चक्कर टाकली. जय भवानी, सर्वांच्या अंगावर काटा सरकावा अशी राजघाटीतून साद फुटली. दुसऱ्याच क्षणी त्या शिवाच्या पुत्राचा रुद्राचा हात फुलल्या निखाऱ्यात घुसला. धगीने मनगटाभोवती बांधलेली पोहची होरपळून निघाली. राजपुत्र आणि अग्नी यांची इरेसरीची झुंज पडली. धगीचा अंदाज घेत संभाजीराजे हुडव्यात हात चालवू लागले. होरपळणारा हात अधिकच ईर्षेने चालू लागला आणि बघता बघता तळहात पोळून टाकणारा काळपट ठिपका त्या राजहाताने निखाऱ्याबाहेर खेचला. पापणी लावण्याच्या आत तो जय भवानीच्या गजराबरोबर फरसबंदीवर आपटण्यात आला. ठिकऱ्या ठिकऱ्या उसळल्या मानाच्या श्रीफळाच्या. आई भावेसरी ग माते म्हणत गुरुवाने आपले अंग गावदेवी समोर सरळ दंडवतात झोकून दिले. जय भवानीचा आवारभर जल्लोषता कल्लोळ झाला. कवी कुलेश, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी सारेच युवराज संभाजीराजांचा हात धरण्यासाठी पुढे धावले. त्यापैकी एकाच्याही हातात हात न देता संभाजीराजांनी तो पाठीशी तसाच घेतला आणि आपल्या पेटत्या डोळ्यांनी एकदा जनानी बैठकीवर नजर टाकली. येसूबाईंसह सारा जनानाच तडक उठून खडा झाला होता. येसूबाई दिसताच संभाजीराजे सारा आगडोंब विसरून पुनवेच्या चांदण्यालाही लाजवील असे मंद हसले. पण ते येसूबाईंना दिसू शकले नाही, कारण त्यांच्या डोळ्यांवर आसवांचे झिरझिरे आडपडदे उतरले होते. शिकारीसाठी रान काढण्याच्या मनसुब्याने आज संभाजीराजांनी हाके रानात धाडले होते. रायाजी, अंतोजी व खंडोजी असे खेळे संगती घेण्याचे योजले होते. सदरेवर तेल दिलेली तोड्याची धुराटी बंदूक येसूबाईंनी मलमपट्टी बांधलेल्या संभाजीराजांच्या पोळल्या हाती देत खंडोजी म्हणाला, फार नामी शिस्त आहे हत्याराची युवराज. फिरंगी माटाची ती धुराटी हाती घेत संभाजीराजांनी खांद्याला भिडवली. नळीच्या डोक्यावरच्या माशीवर डावा डोळा मिटत शिस्त बघितली. धरल्या शिस्तीत येसूबाईंनी उन्हावर लावलेला जरी कळीचा बुंदेदार शालू समोर आला. त्यावरच्या एका झगझगत्या बुंदीवर नळीची शिस्त रोखत संभाजीराजे स्वतःशीच हसले. ठीक आहे खंडोजी, तुम्ही तयारीला लागा. उन्ह कलतीला लागली की निघणार आम्ही. हातीची धुराटी तशीच पेलत संभाजीराजे वाड्यात शिरले. शिकारीला निघण्यापूर्वी एकदा येसूबाईंच्या कानी घालावे या विचाराने. तिसरा प्रहर सरतीला आला होता. वाड्याच्या सफेलीत येसूबाई व दुर्गाबाई उभ्या होत्या. संभाजीराजांना येताना बघून त्या सावरल्या. आम्ही आता रान काढायला निघणार आहोत. म्हटले तर येसूबाईंना, म्हटले तर दुर्गाबाईंना असे संभाजीराजे बोलले. काही वेळ तसाच शांततेत गेला. आपल्या पदरकोटाचा पंखा करून तो हलकेच आपल्या गळ्याभोवती वारीत येसूबाई म्हणाल्या, आज वळीवाचा माग दिसतोय.
त्यांना म्हणायचे होते, आज स्वारीनं नाही गेलं तर नाही का चालणार. वळीव अंगावर घेत घोडा फेकीत रान काढण्यातच शिकारीची खरी मजा. तेवढ्यात पिलाजींचे कारभारी सफेलीत आले. झुकत त्यांनी वर्दी दिली. कुणी एक हारकारा आला आहे. खासा युवराज साहेबांना भेटण्याची अर्जी करतो आहे. मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठलेले संभाजीराजे काही न बोलता कारभाऱ्यांच्या पाठीशी झाले. येसूबाई व दुर्गाबाई आपल्या स्वारीच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघतच राहिल्या. येतो आम्ही असे म्हटल्याखेरीज स्वारी अशी कधीच निघून गेली नाही आजवर, असा विचार नाहीतरी येसूबाईंच्या मनी आला. संभाजीराजांनी घोडाईताला सदरेवर पेश करण्याची आज्ञा कारभाऱ्यांना दिली. घोडाईत शिर्क्यांच्या सदरेसमोर आला. त्याने झुकून तस्लीम दिली. क्या है? संभाजीराजांच्या तोंडून जरबी बोल उठले. गुस्ताखी माफ हुजूर, आपको खलबत खाने में मिलने का मुझे हुक्म है, घोडाईत शांतपणे म्हणाला. संभाजीराजांनी डावी उजवी गर्दन फिरविली. सदरेवर असलेले कारभारी परशुरामपंत, खंडोजी साऱ्यांनी तिची इशारत पकडीत सदर सोडली. बोलो, यही हमारा खलबतखाना है, संभाजीराजे निर्धाराने समोरच्या घोडाईताला निरखत म्हणाले. जरी बुंदी तहबंद लखलखला. हशमाने त्या तहबंदा आड लपविलेला खली त्याचा फासबंद थैला बाहेर खेचला. हलक्या पावलाने पुढे होत त्याने झुकून तो संभाजीराजांच्या हाती दिला. तो खलिता औरंगजेबाच्या दख्खन स्वारीवर नामजात सरलष्कर दिलेर खानाचा होता. अकलूज प्रांतातील तळावरून धाडलेला, आपल्या गोटात येऊन मिळण्याचे आवाहन करणारा. त्यातील मजकूर वाचताना संभाजीराजांच्या मस्तकात मुंग्याच मुंग्या धरल्या. हात थरथरला. साक्षात मोगली गोटात दक्षिणेचा मुलूख मारण्यासाठी? कैसे व्हावे हे? युवराजांच्या नाकपाळ्या फुलल्या. श्वास चढीला पडला. एका बंद दरवाजाला नजर रोखत संभाजीराजांनी दणदणती टाळी दिली. परशुरामपंत आत आले. पंत, कलमदान आणि खलित्यासाठी वळी घ्या. जी. परशुरामपंतांनी आपल्या चिटणीसी बैठकीजवळचे कलमदान उचलले. खलित्यासाठी एक कोरी वळी युवराजांच्या हाती दिली. समोर कलमदान ठेवले. या तुम्ही. परशुरामपंतांना इशारत मिळाली. ते निघून गेले. आधारासाठी वळीखाली गोल गिरदी घेऊन संभाजीराजांनी पीस कलमदानात डुबविले. क्षणभर ते तसेच राहू दिले. तेवढ्यात मजकुराचा मेळ मनाशी बांधून घेतला. कापडी अस्तराच्या वळीवर खास राजहाताने अक्षरे उमटू लागली. मशहुरल अनाम दाम दौलतहू लष्करे सालार दिलेर खान सुभे दख्खन बजानिम रा युवराज शंभू उपरी विशेष. खान मजकुरी दिल्हे खत पावले. ये समयास आमचे महाराज साहेब मोहीमशीर होऊन मुलखाबाहेर असत. मागील दौलतीची हरेक जिम्मेदारी त्यांनी आम्हावर सुपूर्द केली असे. बरी गत हेरून खलिता धाडीला. पण आम्हास आण इमान आमच्या बापजाद्यांचे. तुम्हाकडे येऊ हे कैसे मनी धरिता? ते होणे नाही. जाणीजे. तळपत्या समाधानी डोळ्यांनी संभाजीराजांनी खलिता एकदा नजरेखाली घातला. वाळूची चिमट त्यावर शिवरली. आलेल्या फासबंद थैलीतच त्याची वळी सरकवली. बसल्या बैठकीवरूनच ती थैली समोरच्या मोगली घोडाईताच्या रोखाने फेकली. त्या इमानी कुत्र्याने ती झेलली. तस्लीम देऊन तो सदरे बाहेर पडला. संभाजीराजे बैठकीवरून उठले. सदरे मागे भिंतीला रेलून ठेवलेली धुराटी त्यांनी उचलली. मनातील शिकारीचा जोश आता पार ओसरला होता. दार उघडताच खंडोजीने त्यांना मुजरा दिला. त्याच्या हाती धुराटी देत युवराज म्हणाले, खंडोजी, आम्ही शिकारीचा बेत रद्द केला आहे.
हाक्यांना वर्दी द्या. खंडोजी चमकून आपल्या धाकल्या धन्याकडे बघतच राहिला. वळीवाच्या बेलागधारांनी टिपण धरले. शिर्क्यांच्या वाड्यातून मोगली घोडाईत तशा धारातही बाहेर पडला. दिंडी बाहेर ठाण केलेल्या घोड्याचे कायदे त्याने सोडविले. घोडे पावसाला बिचकून जागचे हलेना. त्याच्या खुब्यावर मनगटाचा तमाचा लगावत स्वाराने त्याला शिवी हासडली. इसकी माँ का. मोगली घोडाईत मांड जमवून उगवतीच्या रोखाने दौडू लागला. मागे शृंगारपुरात वळीवाची मारझोड ठेवून. त्याच्या पाठोपाठ शिर्क्यांच्या वाड्यातून एक मावळी घोडाईतही बाहेर पडला. पुढच्या स्वाराच्या घोड्याच्या टापांवर हुकूम तोही दौडू लागला. तो होता विश्वनाथ, महाराजांनी शृंगारपुरावर नेमलेला खास विश्वासू चाकर. वारा, पाऊस, विजा कशाचीही पर्वा न करता विश्वनाथ मोगली घोडाईत कुठल्या गोटातून आला होता याचा माग घेणार होता. परस्पर रायगडी जाऊन त्याची खबर सुरनीस अण्णाजींच्या कानी घालणार होता. दरुणी दालनातील झरोक्यातून बाहेरच्या निसर्गाचे कोपलेले रूप बघणाऱ्या येसूबाई पाठीशी उभ्या असलेल्या दुर्गाबाईंना म्हणाल्या, आम्ही सुचवून बघितलं स्वारींना आज वळीवाचा माग दिसतो म्हणून. या पावसात विजांचा भरोसा नसतो. पण इकडून ऐकणं व्हायचं नाही. स्वारी हमखास बाहेर पडणार, तेही पोळलेला हात घेऊन. युवराज, एक सोचने की खबर है. विश्वनाथ श्रृंगारपुर से गुम हो गया. कहाँ गया ठिकाना नहीं. कवी कुलेश कमरेत झुकत संभाजीराजांना म्हणाले. बैठकी दालनात आसनावर बसलेले संभाजीराजे ते ऐकताच चटका बसावा तसे उठले. त्यांच्या हातीचे सोनचंपकाचे फूल फिरका घेऊ लागले. कोण आहे? एक राजजरबी आवाज दालनाच्या दरवाजाच्या रोखाने उठला. दरवाजावर हत्यारी पहारा देणारा आत पेश आला. खंडोजींना याद फरमाव. त्याला आज्ञा मिळाली. संभाजीराजे पुन्हा विचारगत फेऱ्या घेऊ लागले. कवी कुलेश बुचकळ्यात पडले. थोड्या वेळातच खंडोजी बल्लाळ दालनात आला. आज्ञा स्वामी म्हणत त्याने मुजरा दिला. खंडोजी, रायाजी आणि अंतोजीस टाकोटाकीनं आमच्या सामने पेश करा. 2 खातरजमीचे घोडाईत पारखून सिद्ध ठेवा. एक जोखमीचं काम करणं आहे. जी. खंडोजी आला तसा निघून गेला. कविराज, तुम्हास आठवतो महाभारतातला तो श्लोक आम्ही आग्रहानं बुधभूषणमध्ये घ्यावयास लावलेला? जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. ते धर्मास धरूनच आहे. फसवेपणास फसवेपणाच मारक ठरतो. सच्चेपणाला सच्चेपणच सायवळ होते असे सांगणारा. कवी कुलेशांनी होकाराची मान डोलवली आणि तो श्लोकच युवराजांना पेश केला. यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्यस्मिस्तस्ता वर्तितव्य स धर्मः मायाचारो मायया बाधितव्यः साध्वाचारः साधुना प्रत्युपेयः. वा कविराज, आम्ही तेच करावे म्हणतो. संभाजीराजे बोलत कुलेशांच्या समोर आले. आपल्या हातीचे चंपक फूल त्यांनी कुलेशांच्या हाती ठेवले. या तुम्ही कविराज. कसल्या तरी मनसुब्याने संभाजीराजे म्हणाले. जो आज्ञा. कुलेश बाहेर पडले. विश्वनाथ, अण्णाजी दत्तो आणि मातोश्री सोयराबाई साहेब यांच्या चर्या आलटून पालटून संभाजीराजांच्या मनासमोर फेर धरू लागल्या. जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. युवराजांच्या मनी काहीतरी बांधून पक्के झाले. मुजरा धाकलं धनी. रायाजी अंतोजीची दुधाच्या इमानाची जोडी समोर बघताच संभाजीराजे खेचल्यासारखे दरवाजापर्यंत त्यांच्या रोखाने आपण होऊन गेले. दोघांच्याही खांद्यावर झटकन हात तळवे चढवून प्रथम त्यांनी दोघांना खिनभर निरखले.
धारा उचिती बांडी पोरे त्यांना रामराजांसारखी रक्ताचीच वाटली. दरवाजा लोटून घ्या. पहाऱ्यावरच्या धारकऱ्यांना संभाजीराजांनी समज दिली. रायाजी, अंतोजी, आम्हास वळिवाचे ढग घेर टाकणार. रायगडी काहीतरी शिजू घातला आहे. तुम्ही दोघे पाठीचे. याच पावली गडाकडं कूच करा. खंडोजी तुमच्या दिमतीस निवडीचे घोडाईत देतील ते घ्या. सुरनीस अण्णाजी आणि मासाहेबांच्यावर घारीची नजर ठेवा. आमच्या बाबतीनं काही कानी आलं तर टाकोटाकीनं आम्हास माग द्या. इथून निघताना कापूर होळास शेतकामाची जोडणी लावण्यास जातो आहोत अशी हूल ठेवा. धारा उलायाची समज द्या. निघा तुम्ही. संभाजीराजांनी दोघा भावंडांचे खांदे थोपटले. ऊर भेट दिली. दोघेही गाडेबंधू काही न बोलता पण सारे मनोमन उमगून बाहेर पडले. त्या दिवशी दुपार टळतीला लागली तसे शिर्क्यांच्या वाड्यातून 4 घोडाईत बाहेर पडले. भावेश्वरीचे देऊळ मागे टाकून शृंगारपूरची वेस येईपर्यंत ते यात्रेला चालल्यासारख्या सादिलवार चालीने चालले. वेस मागे पडताच मात्र त्यांची जनावरे चौटाप उधळली रायगडाच्या रोखाने. रायगड आता घरच्याच डावप्रतिडावावर पडला. नियतीच्या इच्छेने. प्रतापगडची आणि तुळजापूरची अष्टभुजा श्री हे सारे शांतपणे बघत होती. भाग 80 समाप्त.